लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात नंबर 1 चा पक्ष बनलेल्या काँग्रेसचा विधानसभेत मोठा पराभव झाला। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या। इतकंच नव्हे तर संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे नाना पटोले यांना त्यांचा मतदारसंघ राखण्यात देखील दमछाक झाली। मात्र चुरशीच्या या लढतीत नाना पटोले केवळ 205 मतांनी निवडून आले। विधानसभेतील धक्कादायक निकाल आणि काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। काँग्रेसच्या पिछेहाटीला जबाबदार धरून नाना पटोलेंवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते, तर दुसरीकडे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी काँग्रेसच्याच अंतर्गत वर्तुळातून जोर धरू लागली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता स्वतःहूनच मल्लिकार्जुन खरगेंना ईमेल करत आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सर्वत्र होती। पटोलेंचा राजीनामा काँग्रेस हायकमांडनी स्वीकारला नाही। त्यांना पक्षश्रेष्ठींनी पुढील प्रदेशाध्यक्ष निश्चित होईपर्यंत जबाबदारी सांभाळण्याचे निर्देश दिले। नानांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची वैयक्तिक भेट घेतली। या भेटीत पराभवाची जबाबदारी नानांची एकट्याची नसून ते सामूहिक असल्याचं नानांना सांगण्यात आलं असलं तरी दुसरीकडे काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासोबतच कार्यकारिणीतही मोठे बदल दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। प्रदेशाध्यक्ष पदासाठी विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम यांची नावं चर्चेत असून नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असं देखील बोललं जात आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबतच कार्यकारिणीही बरखास्त केली जात असल्याचं बोललं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसमध्ये नव्यानं संघटना बांधणी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। विधानसभेत जागा वाटपात झालेल्या चुका, फसलेली निवडणूक रणनीती आणि अति आत्मविश्वास याचाच फटका काँग्रेसला बसला का यावर बरंच मंथन करून झालंय। आता नव्यानं निवडणुकांना सामोरं जात असताना काँग्रेसला नव्या चेहऱ्यांसह नवी भूमिका घेऊन पुढे जावं लागणार आहे। त्यामुळे आता भविष्य काळात काँग्रेस नव्या आणि तरुण चेहऱ्यांनाही संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।